नमस्कार, रामकृष्ण आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण थायरॉईड या विषयावर बोलणार आहोत. उशिरापर्यंत जागणे, तणाव यामुळे महिलांमध्ये 8 पट धोका अधिक असते थायरॉईड समस्या होण्याचा. तर 25 मे हा वर्ल्ड थायरॉईड डे म्हणून ओळखला जातो. ही समस्या आता प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. जवळपास देशामध्ये 4.2 कोटी लोक आहेत जे थायरॉईड या डिसऑर्डरने ग्रस्त आहेत. म्हणजे दर 10 पैकी एका वयस्क माणसाला थायरॉईड संबंधी समस्या असू शकते. एक काळजीची बाब म्हणजे बहुतांश लोक सर्वसामान्य थकवा, वजन वाढणे, तणाव याकडे दुर्लक्ष करतात. सर्वसामान्य दिसणारी थायरॉईडची लक्षणे असू शकतात का? त्याच्यामध्ये थायरॉईडचा परिणाम मान व गळ्यापर्यंतच मर्यादित नसतो, तर त्याची अनेक छुपी लक्षणे असतात. वयस्कांमध्ये नैराश्य, थकवा, स्मरणशक्ती कमी होणं, महिलांमध्ये अनियमित पाळी, परत तसंच ज्येष्ठांमध्ये पण झोप कमी होणे, झोप कमी येणे, हृदयाची धडधड. परत लहान मुलांमध्ये जर गेलं तर लहान मुलांचा संथपणे होणारा विकास, ते अभ्यासामध्ये मागं पडणं, हे थायरॉईडवर परिणाम करणारे घटक आहेत. तर सध्याच्या काळात शहरामध्ये थायरॉईड वेगाने का वाढत आहे? तर शहरी जीवनशैलीमध्ये तणाव, रात्री उशिरापर्यंत जागणं, जंक फूड खाणं जास्त, प्रदूषण आणि शारीरिक निष्क्रियता वाढत आहेत. त्या सर्व समस्यांमुळे थायरॉईडचे महत्त्वाचे कारण ठरतात ह्या सर्व सोयी. तर जेणेकरून खास करून IT क्षेत्रमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हार्मोनचे असंतुलन आणि झोपेची बिघडलेली वेळापत्रक यामुळे ही गोष्ट सामान्य झालेली आहे. तर महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त असते का? तर नक्कीच थायरॉईडचं प्रमाण महिलांमध्ये पुरुषाच्या तुलनेत 8 पट अधिक असते. हार्मोन्समध्ये बदल जसे की मासिक पाळी, गर्भावस्था ते मेनोपॉजपर्यंत ही महत्त्वाची कारणं आहेत. आयोडीन युक्त मिठाने थायरॉईड कमी होतो का? आयोडीनयुक्त मिठामध्ये गलगंडासारखे आजार कमी होऊ शकतात, मात्र ते ऑटोइम्यून थायरॉईडपासून वाचू शकत नाहीत. जास्त असले तरी आयोडीनयुक्त मीठ जरी खाल्ले तर ते फायदेशीर थोड्या प्रमाणात ठरू शकते. त्यामध्ये वजन वाढणं हे नेहमीच थायरॉईडचं लक्षण आहे का? म्हणजे वजन वाढलं म्हणजे थायरॉईड? तर नाही, कारण थायरॉईडमधील गडबडीमुळे मेटाबॉलिझम संथ होतो, मात्र त्यामुळे वाढणारं वजन हे सामान्य असतं. आणि वजन वाढीसह थकवा, केस गळती, त्वचेवरील कोरडेपणा आदी लक्षणं आढळल्यास थायरॉईडची तपासणी आपण करायला पाहिजे. आता थायरॉईडचा आपल्या मूडवर परिणाम होतो का? तर मूडवर आपला थायरॉईडचा परिणाम होत असते. थायरॉईड हार्मोन्स सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोमीटरना प्रभावित करत असते, न्यूरोट्रान्समीटरना प्रभावित करत असते. आणि खास करून महिलांमध्ये नैराश्य, चिंता, चिडचिडेपणा, परत विसराळूपणा, एकाग्रता घटणं, हे थायरॉईडमुळे होऊ शकते. थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे? तर जेवण बनवताना नेहमी आयोडीनयुक्त जेवण बनवलं पाहिजे आपण. आणि मिठाचा वापर चांगला करायला पाहिजे. झोपेची गुणवत्ता आणि ताणतणाव यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी ही फळे नक्की ट्राय करायला पाहिजे. सोयाबीनच्या बिया, भोपळ्याच्या बिया, मसूर डाळ. मसूर डाळमुळे आपल्याला झिंक मिळते. प्रत्येक महिन्याला आपण थायरॉईड चेक करायला पाहिजे. T3, T4, TSH ही जी तपासणी आपण केली पाहिजे. सकस आहार घ्यायला पाहिजे. रेग्युलर दररोज व्यायाम करायला पाहिजे. हार्ड व्यायाम करू नये. व्यायाम करायला पाहिजे रोज, पण हेवी वर्कआउट करू नये, जसं की कार्डिओ, झुंबा, ज्याच्यामुळं मसल लॉस होतील असा व्यायाम करू नये. सकस आहार घ्यावा, डाएट व्यवस्थित पालन करावं, आणि त्यामुळं आपल्याला थायरॉईडवर नक्कीच रिझल्ट घेता येईल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि वर्कआउट करायचं असेल तर माझ्याकडे झूमला दररोज सकाळी ऑनलाईन वर्कआउट असते. तुम्ही घरात बसून व्यायाम करू शकतात, कुठं बाहेर जाण्याची गरजही नाही. तुम्ही असाच व्यायाम करू शकतात घर बसल्या, तेही फ्री. तर तुम्हाला लिंक हवी असल्यास मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक देईन. थँक्यू.